की है अर्जी खुद कर्ज की है गर्जी आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए यम तरसना दिखाए जब प्राण तन से निकले। कारण मरणाच्या वेळेला हे लोक भगवंताला म्हणतात त्या ठिकाणी, म्हणून ते म्हटले त्याचा एवढा जीव त्या हरणात गुंतल्यामुळे हरणाचा जन्म मिळाला त्यांना पुढचा, म्हणून त्यानं ते बोकडामध्ये एवढा जीव त्याचा काही कारणानं म्हणले त्यांच्या गावामध्ये काही शेळ्याला बोकडाला काही रोग आला आणि त्यामध्ये त्याचं बोकड मरण पावलं। त्याला एवढं दुःख झालं, म्हणजे आता ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं आणि ती जर व्यक्ती आपल्याला सोडून गेली तर आपल्याला दुःख होतच ना। मग त्याला कुठेतरी बरं वाटावं म्हणून त्याचा मित्र होता। आता जोशी काकूने सांगितलं ना, मित्र असायला पाहिजे वनव्यामध्ये गाढवाचा। मित्र कसा असतो की दुःख अडवायला कुंभऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गाढव्यासारखा, एक तो मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गाढव्यासारखा, जाळताना मला देह ठेवासा, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गाढव्यासारखा। त्याच्या मित्राने त्याला शेजारी असं शिवालय होते, म्हणले चला शिवपुराण चालू आहे मंदिरामध्ये, आपण पुराण श्रवण करायला जाऊ। आता याला कधी काही माहितच नव्हतं, मग याला त्यानं जबरदस्तीनं कुठेतरी तुझ्या चित्ताला विरंगुळा पडेल म्हणून आपण शिवालयात जाऊ शिवपुराण श्रवण करू। मग शिवपुराण श्रवण करायला आल्याच्या नंतर ते बसले, मग पुराणिक बुवा पुराण सांगत होते। पुराणिक बुवाला अशी दाढी होती, म्हणजे पहिले कसं दाढी वगैरे ठेवायचे, मग त्यांचं वयोवृद्ध होते तर त्यांना दाढी होती, तर मग त्यांनी पुराण सांगता सांगताना त्यांची दाढी हालायची। तर मग ह्याला कसं वाटलं, याला त्या पुराणिक बुवाची दाढी पाहून याला बोकडाच्या दाढीची आठवण झाली आणि मग याला असं रडायला यायला लागले, जास्त रडू आलं। मग पुराणिक बुवा पुराण सांगता सांगता म्हणले या जगामध्ये असे दोन तत्व आहेत, ब्रह्म आणि माया, असे दोन तत्व आहेत। मग ज्यावेळेस त्यांनी दोन बोट वर केले ना, मग त्याला त्याच्या बोकडाच्या दोन शिंगाची आठवण झाली। मग त्यांनी परत मग त्याला अजून रडायला आलं। मग परत पुराणिक बुवा म्हणले या जगामध्ये असे दोन तत्व आहेत, ब्रह्म आणि माया, याचं वर्णन वेदामध्ये केलेलं आहे। मग अशी वेद किती आहेत? 4। मग त्याला त्याच्या 4 पायाची आठवण झाली त्याच्या बोकडाच्या, आणि त्याला असं